नमस्कार. आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहोत आंबे हळद, लिंबू, लसूण लोणचं. यासाठी लागणारे साहित्य: आंबे हळद, लिंबू, लसूण, लाल तिखट, हळद, मोहरी, मेथीदाणे, तेल, मीठ इत्यादी सर्व साहित्य. आंबे हळद कैरीसारखी लागते. पाहू शकता अद्रकप्रमाणे आहे ही आंबे हळद. स्वच्छ करून खिसून घ्यायची आहे. स्वच्छ करून धुवून घ्यायचे आहे. पाणी सुकल्यानंतर त्याला खिसून घ्यायचे आहे बारीक. आवडीनुसार बारीक कापही करू शकता. मीठ टाकून पाण्यात भिजत ठेवले होते थोड्या वेळ. स्वच्छ धुवून पाणी नितळेपर्यंत सुकवून घ्यायचे आहे. आंबे हळद आता आपण खिसून घेणार आहोत. पाहू शकता आंबे हळद खिसून घेतली आहे. बारीक खिसून घेतल्यानंतर यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे. यासाठी लिंबू चिरून घेणार आहे मी आता. लिंबाची साल लोणच्यामध्ये जर आवडत असेल तर डाग नसलेले लिंबू वापरावे. बारीक करून यामध्ये मिक्स करून घ्यावे बी काढून. मी लिंबाचा रस वापरणार आहे. काढलेला लिंबाचा रस यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. यामुळे लिंबाचा रस सर्व बाजूने लागेल. लावून ह्याला बाजूला ठेवायचे आहे आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी. पाव किलो आंबे हळदला 10 ते 15 ग्राम मोहरी घेतली आहे. आता ही मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. या पद्धतीने बारीक करून घेतली आहे मी मोहरी. लोणचं बनवण्यासाठी तेल गरम करून घ्यायचे आहे. यामध्ये लसूण सोलून टाकायचं आहे. तेल गरम होताच गॅस बंद करून घ्यायचा आहे. यामध्ये लसूण टाकायचं आहे. लसूण लालसर भाजून न घेता हलका भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आता आपण बारीक केलेली मोहरी टाकायची आहे. मोहरी तेलात टाकल्यामुळे मोहरी लवकर ॲक्टिव्ह होते व आपण लोणचं खाऊ शकतो. 1 ते 2 दिवसात लोणचं खाण्यास सुरुवात करू शकतो. यामुळे चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. यामध्ये हळद टाकायची आहे. आवडीनुसार लाल तिखट,
आता हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. चवीसाठी मीठ. लोणच्यामध्ये मीठ टाकता वेळेस चवीपेक्षा मीठ जास्त टाकावे, यामुळे लोणच्याला चव वाढते. तर हे सर्व मिक्स करून थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. अशा पद्धतीने तयार झाला आहे आपला झटपट लोणचाचा मसाला. आता हे थंड झाले आहे. यामध्ये आता आपण आंबे हळद खिसून घेतलेली टाकणार आहोत. हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व मिक्स करून झाल्यानंतर काचेच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. आंबे हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवते. झटपट इन्स्टंट लोणचं या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. हे लोणचं लवकर खराब होत नाही. योग्य पद्धतीने वापर केला तर हे लोणचं वर्षभर टिकते. काचेच्या भांड्यात काढून घेत आहे. आता आपण मेथी दाणे टाकून तेल कढवून घेणार आहोत. मेथी दाणे 10 ग्राम घेतले आहेत. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मेथी दाणे टाकायचे आहेत. तेलाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. मेथी दाणे कढवता वेळेस मेथ्यांचा रंग हलका लालसर झाला असेल तर गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच लोणच्यामध्ये हे तेल मिक्स करायचे आहे. तेल थंड झाल्यानंतर लोणच्यामध्ये टाकायचे आहे. तयार झाले आहे आंबे हळद, लिंबू, लसूण लोणचं. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.